लगेच येते हा. निघाली आहे. 4 वाजेपर्यंत पोहोचायचं होतं. आता 4 इथेच वाजलेत. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेली लोकल 4 वाजून 16 मिनिटांची आसन लावल्या जाणारी जुनी लोकल आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेली लोकल 4 वाजता 16 मिनिट. तुझी सावली पडली आहे माझ्या माऊलीवर, माहिती का? लय वैताग देते. आजचे छबुरा. हो हो येतो येतो. हां हां चालेल चालेल. बाय बाय बाय. श्री स्वामी समर्थ. कसे आज सगळे? तर तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाओ आणि तुमचं आज पुन्हा एकदा माझ्या या चॅनलवर हार्दिक स्वागत करते. आता थकलेली दिसतेय मी, नक्कीच थकलेली दिसत असेल. याचं कारण म्हणजे आत्ताच बाहेर जाऊन आली. बाहेर इतकं ऊन आहे काय बोलायला नको. आणि आता बाहेर कशाला गेलेली बघा तुम्ही. तर तुम्ही पाहिलं की मी एक फोटो फ्रेम घेतली. हा तर एक मी फोटो फ्रेम घेतली आणि स्वामींची फोटो फ्रेम घेतली आहे. तर ती कशासाठी घेतली तर ती फोटो फ्रेम मी गिफ्ट देण्यासाठी घेतलेली आहे. आणि कोणाला गिफ्ट द्यायचं आहे तर माझा मित्र आणि मैत्रीण सुद्धा माझीच आहे. त्या दोघांची एंगेजमेंट आहे आणि तिकडे आपल्याला आज जायचं आहे. आणि त्यांच्यासाठी गिफ्ट म्हणून मी स्वामींची फोटो फ्रेम घेतलेली आहे. आत्ता एंगेजमेंट आहे, लग्न आहे पण लग्नाला बहुतेक मी नसेन. त्याच्यामुळे मग मी म्हटलं आत्ताच आपण चांगलं असं काहीतरी लग्नात, म्हणजे हे मला लग्नात द्यायचं होतं. हे जे गिफ्ट द्यायचं होतं ते मला लग्नात द्यायचं होतं. पण आता लग्नाला जाणं मला शक्य होणार नाहीये. म्हणून मग आता म्हटलं ह्या एंगेजमेंटलाच आपण देऊन टाकावं. म्हणून भर उन्हामध्ये मी इतकी फिरली काय बोलायला नको. कारण मला जसा फोटो हवा होता तसा मला कुठे भेटत नव्हता. त्याच्यामुळे आणि ऊन खूप आहे त्याच्यामुळे बोलायला नको. म्हणजे गरमी होते, त्यातल्या त्यात थकवा सुद्धा जाणवतो. आणि ह्या दोघांना म्हणजे चिनूला आणि ओवीला मी घरातच ठेवलेलं. आणि आता मला जायचं कुठे आहे एंगेजमेंटला तर डोंबिवलीला जायचं. आता डोंबिवलीला घेऊन ह्या दोघांना मला जायला जमणार नाहीये. त्यातल्या त्यात ओवीचे बाबा नाही आहेत. ओवीचे बाबा असते तर मी कसं तरी मॅनेज करून, आम्ही दोघं जण असलो तर ह्या दोघांना घेऊन जाऊ शकतो. पण मग मला मॅनेज होणार नाहीये. तर मग मी माऊलीला मम्मीकडे ठेवून जाणार आहे. तर चला. नाही मम्मीकडे नाही ठेवून जाणार, तुला पण घेऊन जाणार. तर आता चला मी तिकडे चालली आहे. आता ह्या उन्हातूनच जावं लागेल. तर आता पहिल्यांदा आपण त्याला तिथे ठेवूयात. आता त्याला ठेवणं म्हणजे खूप अवघड आहे. त्याला फक्त नाही ठेवणार तुला. त्याच्या समोर जरी बोललं तरी त्याला सगळं कळतं. त्याच्यामुळे आता हा माझ्यासाठी मोठा टास्क आहे. चला त्याला घेऊन जायला काही हरकत नाहीये. पण तो खूपच मस्ती करतो. त्याचे बाबा असले की तो जरा हँडल होतो. पण त्याचे बाबा नसतील तर तो मला अजिबात हँडल होत नाही. त्याच्यामुळे चला आता मी मम्मीकडे जाते. चला. कुठे गेले सगळे? श्लोक झोपलाय, शांत बस. त्याला टीव्ही चालू करून दे, हवा पाहिजे तर बघत बसतो. कसली हवा येते ना. त्याला गेले ना वरती, ते घेऊन येते. हां तू थांब इथेच, मी लगेच आली. कॅब थांब ना, ही घेऊन जाते. ही ह्याची आहे ना मल्हारची. हां मग ही मामी जवळ देते. हां जा तू आतमध्ये जा, आतमध्ये. मी लगेच येते. तू मस्ती करू नको. मी येईपर्यंत मी लगेच येते मामी सोबत. खेळतोस, आवाज करू नकोस. असं ह्याला ठेवलं इथे आणि आता चालली आहे. त्याला ठेवणं खूप सोपं नाहीये खरं तर. खूप कठीण आहे. मागे लागतं लगेच. खूप गोड बोलून ठेवावं लागतं. चला आता घरी जाऊया, तयारी करून मग निघणार. झाली आहे. 4 वाजेपर्यंत पोहोचायचं होतं. आता 4 इथेच वाजलेत.
चला आता डोंबिवलीला आपण किती वाजता पोहोचतोय बघूया. आता ट्रेन पण कशा आहेत, कारण मेगा ब्लॉक आहे आज. बघूया कधी पोहोचतोय आपण. रेल्वे लाईन ओलांडू नका. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 ते किनारे ते दूर. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेली लोकल 4:16 आसन लावला जाणारी जुनी लोकल आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेली लोकल 4:16 बाबा पोरगले त्रास देतो. मम्मी कुठे यायची? मम्मी कुठे यायची? मम्मी आता इकडे जावा. मेकअप चाललाय, मेकअप करा. बोल मस्त नवरदेव बोल ना. सुदर्शन ना तुझी सावली पडली आहे माझ्या माऊलीवर, माहिती का? लय वैताग देते. नवरदेवाची बहीण कशी दिसते? छान दिसते काय? नक्की कमेंट मध्ये सांगा. कैसे करते तिकडेच असतं. मोठं म्हणजे 2-2 लावणार का? 2-2 असतात? एकच असतं ना? काय इकडे आणि तिकडे? इकडेच असतं फक्त. कुठली टोपी बोलतो त्याला? हा आजच्या छबुरा. तर नवऱ्याच्या मागे एवढे लागलेत ना, काय बोलायला नको. कसं कसं असं करूया तसं करूया. नाही नाही वरती असू दे. ए एवढं काय नसतं. अंगठी घालण्याचा कार्यक्रम होता, तरी सर्वांनी टाळ्या वाजवल्या. जाऊ नका.
निघतो. बाय 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 कर तन्वीरा. बस बस आम्ही पण तेच खाल्लंय. स्वप्नील बाय. हा चला चला बाय. आम्ही चाललोय आता. बाय 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 बाय. भेटूया नंतर. हा भेटू लग्नाला नक्की. हो हो त्या लग्नाला भेटू. तुझ्या लग्नाला बोलव. तेव्हा परत बोलवणार. हा चालेल चालेल. चल बाय. चला काकी. ओ काकी चला चला बाय. निघते. हा हा लग्नाला ये आता. हो हो येतो येतो. हा हा चालेल चालेल. बाय बाय. बाय वाजलेले आहेत 10 आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे. जायला तरी ट्रेन मध्ये नाहीये घरात आलोय. खोटं बोलते बघा ही कुठे बसली. तर घरी पोचलोय. गेलो होतो म्हणजे मला तिथे पोचायला 5:30 तरी वाजलेले आणि आत्ता आली आहे घरी. 10 वाजलेत म्हणजे आमच्या घरात 10 वाजलेत. तसे 10 वाजायला अजून 15 मिनिटं आहेत. तर माऊलीला घेऊन गेली नव्हती. त्याला मम्मीकडे सोडून आलेली. आता त्याला म्हटलं आता त्याला घ्यायला जात नाही आहे. तुषार येतोय खाली. तो बोलला मी त्याला घेऊन येतो. तर तेवढी एक फेरी माझी वाचली. आता फ्रेश होते आणि आजचा व्लॉग आता इथेच संपवते. आणि सगळ्यांना भेटली. खूप छान वाटलं. खूप म्हणजे आत्ता जॉब सोडून 1 वर्ष झालं आहे मला ह्या महिन्यामध्ये. ह्या महिन्यामध्ये 1 वर्ष होईल म्हणजे. आणि सगळेजण भेटले आणि जी एक मैत्री आपली झालेली असते तिथे ऑफिसमध्ये असताना 8 ते 9 वर्ष मी तिथे जॉब केला आणि तिथे काही जणांबरोबर इतकं छान बॉन्डिंग झालेलं आहे आणि त्या जणांबरोबर छान रिलेशन झालेलं असतं. ते अगदी न तुटण्यासारखी काही नाती असतात आणि ती एकत्र भेटल्यानंतर खूप ते फुलून आल्यासारखं वाटतं आणि जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होतात. तर खूप छान वाटलं मला सगळ्यांना भेटून आणि इतक्या दिवसांनी भेटलं तर खूपच छान वाटलं. असं अधूनमधून भेटताच येत नाही किंवा मला जाता येत नाही किंवा ह्या मुलांचे शाळा असतात किंवा माऊलीमुळे तर मला कुठेच बाहेर जाता येत नाही. पण आज वेळात वेळ काढून मी गेली आणि असंच असतं आपण जेव्हा कोणत्याही समारंभाला जातो, लग्न समारंभ म्हणा कोणताही समारंभ, मग अगदी ते नातेवाईकांमध्ये असू दे किंवा आपल्या मैत्री म्हणजे मित्रमैत्रिणींमध्ये असू दे, आपल्याला आपले जुने फ्रेंड्स भेटतात, आपल्याला आपले जुने नातेवाईक भेटतात, तिथे सगळे एकत्र येतात. त्याच्यामुळे आपल्याला ते खूप छान वाटतं. मलाही तसंच खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा. आणि चला मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. चला नक्की करा.